स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मुलं जाणार आहेत गावाला। मुलांच्या सुट्ट्या संपल्यात, 2-3 दिवस सुट्ट्या होत्या मुलांना आणि रात्री ते तिकडेच थांबले होते मोठ्या घरी। आज सकाळी वापस आले। आता त्यांची चालू आहे तयारी गावाला जाण्याची। आणि पॅक करून ठेवावं अजून पटकन। तर आता झाली पॅकिंग, गिटार वाजून झाली, यांची तयारी झाली। हे चाललेत मुलांना सोडवायला। टाइम झाला आपल्या। पाहू कशी बसली। छान दिसते। गिटारच्या बॅगला मी बेल्ट लावून दिलाय। युकुलेले म्हणतात का? पण छोटी गिटारच आहे ना ती एक। मस्त झाला। हा छान। हा सारखा हातात घेऊन आणि इकडं मुलांसाठी खाऊची बॅग, यांनी मुलांसाठी आणलीत काही फ्रूट्स, खाऊचे डब्बे। झाली तयारी। ओके। बॅग लावून नाही टाकायला पाहिजे, त्याला लागत चालून बॅग नाही टाकायला पाहिजे। चालायचं दोन हे घेऊन जा। तुझं घेतलं मोबाईल चार्जर? तर हे मुलांना सोडून आलेत आणि आम्ही आता बसलेलो आहोत जेवण करायला। या जेवायला मित्रांनो, खूप छान मेजवानी बनलेली आज। तर आज काही मी विशेष बनवलं नाही, रात्रीचं जेवण उरलेलं आहे। खीर, पोळी, हे बघा खीर, पुऱ्या, गुलाबजामुन। हे पहा ओळखणार असेल तुम्हाला। रात्रीपासून मस्त चालू पद्धतशीर। तर रात्री मुलं तिकडे जेवले होते, तर बराच जेवण उरलेलं आहे, त्यामुळे मी काही आज जेवण बनवलं नाही। रात्रीचंच आहे, खीर, पुऱ्या, सळ भात भरपूर उरले, तर आम्ही तेच खात आहोत। भारी ना, मस्त एकदम। होते बी छान लागलं, आता तर अजून भारी लागते। तर आता आम्ही आलेलो आहोत बाहेर। हे मारतायत झाडांना पाणी। दिवसभर खूप ऊन असतं आणि त्यामुळे झाडं सुकून जातात। रोज झाडांना पाणी मारावं लागतं, म्हणून आम्ही ही टाकी इथे ठेवली। पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते लावलेले त्यांनी, प्रत्येक झाडाला असे डबे लावलेले। हे मोसंबीला टाका, मोसंबीला। स्पेशल झाडांना, इकडच्या झाडांना पाणी मारल्यासाठी, इकडच्या झाडांनाच पाणी मारण्यासाठी ही टाकी ठेवली। एखाद्या वेळेस मी इथे बाहेर कपडे धुवत असते, नाहीतर मग झाडांनाच पाणी मारत असतो आम्ही। केळीचे झाडं मस्त आलेलीत, पण पाणी खूप लागतं केळीच्या झाडांना। आवळ्याचं झाड आहे ते, संध्याकाळच्या वेळेला झाडांची पानं मुरजून जातात। असं आहे। इथे डाळिंबाच्या झाडाची छान कटिंग केली होती, तर मस्त पानं आलेले आहेत। पूर्ण छाटलं होतं हे झाड, छान आले झाड। आणि अजून पाणी तिकडे छोटे छोटे झाडांना पाणी टाक। हे बघ ना तुळस
तुळशीचे हे काढून घ्यावं लागतील मंजुळा. आता सायंकाळची वेळ झाली त्यामुळे मी काही काढणार नाही. पेरू, इथे सफेद जास्वंदीला फुलं आले. तर हे फुलं येतात, कळ्या आलेल्या सध्या, फुलं पण येतात. आणि इथं गुलाबी जास्वंदी, जास्वंदीला किती सुंदर फुलं आले. हे काय छोट्या छोट्या झाडांना मारा ना बरणीतल्या, ते टाका. फुल खूप सुंदर आले जास्वंदीला. सायंकाळच्या वेळेलाच पाणी मारावं लागतं झाडांना. तर आज काही मुलं घरात नाहीत, आम्ही दोघंच घरात आहोत. दोघं असल्यानंतर करमत नाही का. सायंकाळची वेळ झाली, झाडांना पाणी मारलं, मग काय करणार, दुकानात बसून बसून कंटाळा येतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.